हॅलो मैत्रिणींनो, सर्वात पहिल्यांदा सर्व मैत्रिणींना गुड मॉर्निंग. तर आता जवळ-जवळ 11 वाजलेले आहेत. तर बघा मग मैत्रिणींनो, आपल्या शिलाई कोर्स या चॅनलमध्ये सर्वात पहिल्यांदा तर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना, इथे मी एक डिझायनर ब्लाउज आहे, तर त्याची कटिंग करणार आहे सर्वात पहिल्यांदा. ॲक्चुअली मी कालच करून ठेवणार होते, परंतु कसं आहे रात्रीच्या खूप गडबड असते आणि सिंपल ब्लाउज कट करायला काही प्रॉब्लेम नाही, परंतु डिझाइन ब्लाउज आहे. थोडंफार इकडे-तिकडे जरी झालं तरी ते चुकण्याचे चान्स असतात. तसं इतकं अवघड पण नाहीये. खूप सोपी पद्धत आहे. तर हा ब्लाउज स्टिचिंग झाल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर जर तुम्हाला तो आवडला तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, की ताई ह्या ब्लाउजची कटिंग, टिचिंग दाखवा. तर मी सेपरेट त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन. तर हा ऑर्गन्झा टाइपमध्ये इथे माझ्याकडे ब्लाउज पीस आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे आहे ना डिझायनर ब्लाउज आपल्याला शिवायचं आहे म्हणून सर्वात पहिल्यांदा त्यांचं जे मेजरमेंट होतं आधी मी ब्लाउज शिवून दिलेलं त्याचं माझ्याकडे आहे. परंतु हे डिझायनर ब्लाउज आहे तर याच्यासाठी मला सेपरेट हा मेजरमेंट काढायलाच लागेल. जर याच्यातच कटिंग केलं तर माझं जे हे ब्लाउज आहे ना हे मेजरमेंट माझ्याकडे परत राहणार नाही. मग मी काय करणार आहे सेपरेट एक मेजरमेंट काढून घेणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी जसंच्या तसं बॅक पार्ट हा त्यांना अगदी परफेक्ट बसला होता. तर बॅक साइडचा पार्ट हा जसेचा तसा ठेवून मार्किंग करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा. आता इथे आहे ना मी संपूर्ण इथे ड्राफ्टिंग करून घेत आहे आणि तुम्हाला मेजरमेंट मी डिझाईनसाठी कसा काढलेला आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने पेपर कटिंग करायची असते. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे फ्रंट बाजूचा पार्ट असतो ना त्याची कटिंग करून घेत आहे. आता डिझायनर ब्लाउज म्हटल्यावर आपल्याला इथे हे व्यवस्थित परफेक्ट असं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो इथे मी ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला आता मी अगदी जवळून दाखवते ते डिझायनिंग ब्लाउजचं कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता मैत्रिणींनो इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे ड्राफ्टिंग आपलं जे नॉर्मल प्रिन्स कट असतं
ते मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे. फक्त तुमचं जे मेजरमेंट असेल प्रिन्स कटचं जसंच्या तसं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट जर तुम्ही माझ्या पद्धतीने कट करत असतील तर तुम्हाला करून घ्यायचंय. गळा रुंदी इथे घेतलेली आहे, नॉर्मल घेतलेली आहे 2.25 इंच. आता वरच्या बाजूने इथे तुम्ही बघू शकता मी 4.5 इंचावरती इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने हे स्ट्रेट मी 4.5 इंचावरती मार्किंग केलं. तुम्ही इथे 4.25 इंच पण घेऊ शकता, 3.5 इंच पण घेऊ शकता, 4.25 पण घेऊ शकता. इथे जे कस्टमरचं ब्लाऊज मी शिवणार आहे तर त्यांची हाईट थोडी जास्त आहे म्हणून इथे मी 4.5 इंच घेतलेले आहे. ओके, अशा पद्धतीने हा नेक इथून आहे. तर आता याची आपल्याला कटिंग करायची, तर कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला आता इथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवणार आहे. ओके, आता मेन मुद्दा म्हणजे आपला जो इथे आहे ना तो फ्रंट बाजूचा जो आर्महोल होता तो आपला द्यायचा राहिलेला आहे. तर तो फ्रंट बाजूचा आर्महोल आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. मेन म्हणजे तो आपण 1 इंचावरती देत होतो, तर तो फक्त आपल्याला इथूनच ह्या लाईन पासूनच लागू होणार आहे अशा पद्धतीने. ओके, तर आपल्याला हे इथून नाही कट करायचंय, इथूनच घ्यायचंय हे मार्किंग. ओके, तर अशा पद्धतीने आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. गळ्याच्या इकडनं सर्वात पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. खालच्या बाजूने कट केलं. तर आता आपल्याला या पद्धतीने सर्वात पहिल्यांदा हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे याचा आपण इथे कटिंग करून घेऊया. जो नंतरचा शेप दिला होता तो कट करायचा आहे आपल्याला इथे. मार्जिन व्यवस्थित चेक करून घ्यायची, ती लाईन जॉईन करायची. इथे माझी लाईन जॉईन नव्हती म्हणून मी डायरेक्ट कट करून घेतलं होतं. माझ्या नंतर लक्षात आलं तर अशी चूक नाही करायची आहे. कधी कधी घाई गडबडीत होऊन जातं. आता इथून आपल्याला हा फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप देणार आहोत आपण. हे बघा, अशा पद्धतीने परफेक्ट मुंड्याचा शेप दिल्यानंतर आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही त्या डिझाईनचं म्हणताय. हो, डिझाईनचं जे आपलं, तर इथून जे आपण 4.5 इंचावरती मार्किंग केलं तिथपर्यंत आपल्याला हे कट करायचंय. हे बघा, हे झालं आपलं फ्रंट पार्ट. तर हा पार्ट मी साईडला आवरून ठेवायचंय. किती इंचाचा आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ इथे माझा हा जो पार्ट आहे तो आहे माझा इथे 4.5 इंच घेतलेला आहे. तर 4.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. आपण किती घेतलेलं आहे? 4.5 इंच. तर मी इथे लिहून ठेवते. जी पट्टी आहे ती आपली 4.5 इंच आहे. फ्रंट पार्ट आहे आपला हा. अशा पद्धतीने लिहून ठेवलं. आता बॅक साईडचं आपण इथे कटिंग करून घेऊया. बॅक साईडचं पण सेम त्याच पद्धतीने घ्यायचंय आपल्याला. जो पार्ट आहे ना तो जसेचा तसा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आता ते सेम आपण नेकची मार्किंग करून घेऊया आणि आपल्याला जी खालची पट्टी ती तुम्हाला किती ठेवायची तुमच्यावर डिपेंड आहे.
तर इथे मी थोडीशी कमी ठेवणार आहे. तर जवळजवळ 3 इंचाची पट्टी घेतली, तर आपल्याला इथे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन ते इथे मार्किंग करून 3.5 इंचावरती घेतलेले आहे आणि ह्या बाजूने आपण 3.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आणि इथून आपण नेक वरती मार्किंग करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्ही इथे कोणता पण नेकचा शेप देऊ शकता किंवा मटक्या गळ्याचा पण इथे आपण शेप देऊ शकतो. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. इकडे पण 4.5 इंचावरती मार्किंग करायचंय. या बाजूला पण इथे व्यवस्थित परफेक्ट असं 4.5 इंचावरती मार्किंग करून आपण इथून ह्या पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर शक्यतो मटक्या गळ्याचा कसा प्रॉब्लेम असतो, इथून आपलं हे फॅब्रिक असतं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, शक्यतो याच्यामध्ये राऊंड नेकच घ्यायचा आहे. तर राऊंड नेकच घेऊया आपण याच्यामध्ये, कारण हा जास्त इथे पुढच्या बाजूने आतमधून येतो, त्याच्यामुळे तो आपण थोडंसं आतमध्ये घेऊया. तर अशा पद्धतीने हे डिझाईन मध्ये थोडे थोडे चेंजेस करायला लागतात. कशा पद्धतीने मी चेंजेस करते ते तुम्ही बघा. आता इथे आपण नेक कट करून घेऊया आणि ह्या बाजूने आपल्याला सेंटर काढून सेंटर काढायचे आहे. इकडनं अर्धा इंचापासून वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून कट करून घ्यायचे. नेक पण चेक करून घ्यायचंय. तर बॅक पार्ट थोडासा कमी आपण कट करतो, 8.5 इंच, कारण थोडासा डीप गळा आहे, 8.5 इंच. आणि नंतर आपली मार्जिन 1.5 इंच. अशा पद्धतीने हे आपलं कटिंग संपूर्ण ब्लाउजचं इथे परफेक्ट असं झालेलं आहे. आता आपण इथे कट करून घेऊया. कट करताना आधी सर्व आर्म राऊंड इथे व्यवस्थित परफेक्ट कट करून घ्यायचंय. आता सर्वात पहिल्यांदा नेकची कटिंग करून घेऊया. नेकची कटिंग करताना आपण फ्रंट बाजूला जितकं कट केलं होतं तितकंच इथे पण कट करून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं आहे. तर हा फ्रंट बाजूचा पार्ट झाला आणि बॅक साईडचा 4.5 आणि 4.5 किती झालं, 9 इंच. तर 10 इंचाची स्ट्रीप आपण म्हणजे जो कपडा लेंथला आहे तो 10 इंचाचा घेणार आहोत. म्हणजे शिलाईमध्ये आपल्या दोन्हीकडनं जवळजवळ अर्धा इंच जाणार आहे, म्हणजे 9 इंचाचं परफेक्ट असं तयार होणार आहे. ओके, तर हे एक पट्टी आपल्या लक्षात ठेवायची. आपल्याला हे बॅक साईडचं पार्ट झालेलं आहे, तर इथे बॅक साईड नाव आपल्याला देऊन घ्यायचं, बॅक साईड. आता इथे आपण पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पेपर कटिंग केलेलं आहे. तर आता हे जसेच्या तसं ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. तर इथे ऍक्च्युली ऑर्गान्झा माझ्याकडे फॅब्रिक आहे, तर याला जे अस्तर पाहिजे होतं ते सेंटूलचं पाहिजे होतं. म्हणजे सेंटूलचं फॅब्रिक जर लावलं असतं, अस्तर लावलं असतं, तर अजूनच छान झालं असतं हे ब्लाऊज. परंतु मला ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांनी स्वतः हे अस्तर आणून दिलेले आहे. तर मला आता प्रॉब्लेम म्हणजे असं झाला की त्यांनी जसं आणून दिलेलं आहे त्याच पद्धतीने इथे मी टीच करून देणार आहे. ओके, तर मी जसं आहे तसंच जे अस्तर आहे तेच मी इथे लावून देणार आहे, कारण त्यांनी मला आणून दिलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मी दुसरं काहीच म्हणजे करू शकत नाही, कारण कस्टमरची जशी आवड असेल त्याच पद्धतीने. सेंटूलचं जे अस्तर असतं ते थोडंसं महाग असतं. तर आता हे जसेच्या तसं ठेवून मी इथे कट मार्किंग करून घेत आहे सर्वात पहिल्यांदा.
म्हणजे वरती आहे ती आपली इथे स्ट्रीप लागणार आहे. स्ट्रीप म्हणजे जी अगदी बारीक चुन्यांची असते ना, ती आपण इथे ट्रिप लावणार आहोत. खूप सुंदर असं ब्लाउज तयार होणार आहे. आणि फ्रंट बाजूचा जो पार्ट आहे तो आपला अगदी पॅक असणार आहे, बंद असणार आहे आणि बॅक साईडला आपल्याला इथे हुक करायचे आहेत. तर फ्रंट बाजूचा पार्ट ठेवताना तुम्हाला जॉईंट बाजूवरती ठेवायचं आहे. आता इथे आपली मार्किंग करून झालेली आहे, आपण कट करून घेणार आहोत. आता मैत्रिणीनं इथे जर मला कस्टमरने अस्तर पण आणून दिलं तर मी तेच अस्तर लावते, कारण कस्टमरची चॉईस असते. त्याच्यामुळे कस्टमरचं ब्लाऊज असतं हे त्यांचं ब्लाऊज आहे, तर ते डिसिजन त्यांचं असतं की त्यांना काय त्यांच्यामध्ये हवं असेल किंवा त्यांचं बजेट कशा पद्धतीने आहे त्याच्यामध्ये, त्यानुसारच मी टीच करून देते. जर मी स्वतः अस्तर आणते तर मी जर अस्तर स्वतः आणलं असतं तर याला सेंटूलचं आणलं असतं. आणि ज्यावेळेस मी अशा पद्धतीने फॅब्रिक आणले आणि मला वाटलं की नाही याला दुसऱ्या प्रकारचं आपल्याला अस्तर लावायचे कॉटन सोडून, तर मग मी विचारून घेते की अशा पद्धतीने हा अस्तर लावायला लागेल, तर थोडंसं बजेट वाढणार आहे. अशा पद्धतीने कस्टमरांना विचारून घेतलं तर कस्टमर सुद्धा मग तिथे कसं आहे, तिथे लगेच डिस्कस करून घेतलं ना तर मग लगेच आपलं तिथे व्यवस्थित असं जो हिशोब असतो तो पण क्लिअर असतो. नाहीतर मग आपण जर कस्टमरच्या बिना विचारता जर आपण अस्तर लावलं, जर थोडंसं महाग असेल तर मग आपण जर चार्जेस लावलं, ब्लाऊज तयार झाल्यानंतर दिल्यानंतर चार्जेस लावले, तर मग काय होतं की आम्ही तुम्हाला सांगितलंच नव्हतं हे अस्तर लावायला आणि मग तुम्ही कसं लावलं. मग आम्हाला तुम्ही थोडं विचारायला पाहिजे होतं, 2 शब्द तरी विचारलं असतं तर आम्ही सांगितलं असतं, सजेस्ट केलं असतं तुम्हाला. अशा पद्धतीने प्रॉब्लेम हे क्रिएट होतात. तर जर कस्टमरला शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करायला घेता त्यावेळेस शक्यतो तुम्हाला डिस्कस आधीच करून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण नंतर करू शकता, काही हरकत नाही. परंतु कॉन्टॅक्ट नंबर नसेल आणि तर त्याच्या आधीच तुम्हाला हे सगळं डिस्कस करून घ्यायचंय, नाहीतर मग आपलं स्वतःचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला 2 पैसे येण्याऐवजी ते 2 पैसे आपल्याला तिथे घालवावे लागतात, आपणच तोट्यात जातो. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीचं म्हणजे काळजी घ्यायची आहे. शक्यतो कस्टमरच्या आवडीप्रमाणेच आपल्याला इथे टीच करून द्यायला लागतं. आता इथे आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत अशा पद्धतीने. तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जे अशा पद्धतीने ही स्लीव्हजला आलं असतं जर आपण नॉर्मल स्लीव्ज घेतली असती तर. परंतु आता इथे आपल्याला नॉर्मल घ्यायचं नाही, तर हे बॅक साईडला मी करणार आहे, कारण बॅक साईडला पण खूप सुंदर दिसणार आहे ते. तर सर्वात पहिल्यांदा फोल्ड करून आपण बॅक साईडचं कटिंग करून घेऊया. अगदी बरोबर ठेवायचे आहे तुम्हाला आणि बॅक साईडचा पार्ट आपण इथे ठेवून कट करून घेऊया. आता इथे फ्रंट बाजूला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने डिझाईन आहे, टिकली वर्क आहे, तर टिकलीवरती आपल्याला तिथे नेकचं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे तो आपल्याला इथे ठेवून जसेच्या तसा कट करून घ्यायचा आहे.
आता जी आपल्याला स्ट्रीप असते ती 10 इंचाची काढायची असते. तर 10 इंचाची स्ट्रीप जिथे व्यवस्थित तयार होईल ती आपल्याला, तर इथे आपण फ्रंट बाजूचा पार्ट आपण इथे कट करून घेऊया. आता इथे संपूर्ण ब्लाऊज हे कट करून झालेले आहे. तर ही स्ट्रीप म्हणजे ही पट्टी आहे ना, ती इथे आपल्याला छोट्या-छोट्या प्लेट्स तयार करायच्या आहेत, गॅदर्स तयार करायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने गॅदर्स तयार करायचे आहेत आपल्याला. तर ते त्याच्यासाठी ही पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे. तर जवळ आपली ही 10 इंचाची आणि अशा पद्धतीने आपली ही इथे थोडंसं फ्रिल टाइपमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजेल. ओके. तर आपण इथे आता टिचिंगला सुरुवात करणार आहोत. तर मैत्रिणींनो, इथे ब्लाऊज हा शिवून झालेला आहे. जसं आपण शिवतो त्याच पद्धतीने इथे मी टिच करून घेतलेलं आहे. बघा इकडे बॅक साईडला हातशिलाची पट्टी टाकलेली आहे. फ्रंट बाजूला मी अलट-पलट करून घेतलेले आहे. आणि एका बाजूची स्लीव्ज ही आपली तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे. ती इथे जॉईंट सुद्धा करून झालेली आहे. तर ती अशा पद्धतीने वेअर केल्यानंतर ती अशी दिसणार आहे. खूप सुंदर अशी स्लीव्ज आपली इथे तयार झाली आहे आणि असे लेयर आपले दिसणार आहेत. तुम्ही बघू शकता. तर आता दुसऱ्या साइडची आपल्याला इथे ही पट्टी घेतलेली आहे, तर ती आपण इथे तयार करून घेऊया फ्रिल त्याची. तर अगदी छोटे-छोटे चुनट तयार करायचे आहेत. ॲक्चुअली हे ब्लाउज टिचिंग करता-करता दाखवायचं होतं, परंतु मोबाईलची बॅटरी लो झाली होती, त्याच्यामुळे ते राहिलं. तर इथे छोटे-छोटे असे चुनट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. आता अशा पद्धतीने ही आपण फ्रिल इथे तयार करून घेतली, तर ती किती तयार करायला पाहिजे? तर इथे आपलं जे शोल्डर आहे त्याच मापाने इथे तयार व्हायला पाहिजे. तर ते बरोबर तुम्हाला इथे चेक करून घ्यायचंय. तर इथे माझी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची. खालच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर थोडासा मला इथे कपडा कमी पडला होता, तर थोडासा मी जॉईंट दिलेला आहे. परंतु ते जे जॉईंट दिले आहे ना, ते दिसत नाही आपलं. ओके. कारण ते अशा पद्धतीने जे फ्रिल्स आपण इथे जे इथे आपण गॅदर्स तयार करतोय ना, त्याच्यामध्ये ते झाकलं जातं. त्याच्यामुळे ते दिसण्याचा चान्स नसतो.
तर इथे अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता इथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचंय, शोल्डरला जॉईंट करायचंय आपल्याला। आता इथे आपली जॉईंट झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला आपण इथे जॉईंट करून घेऊया। तर ती जी फ्री आपण इथे गॅदर्स तयार केलेले आहेत ते खालच्या बाजूने ठेवायचे आहेत आपल्याला, आणि शोल्डरची पट्टी आहे ती वरच्या बाजूने ठेवून आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडची स्लीव्ज होती ते गॅदर्स आपण इथे लावून घेतलेले आहेत। तर परफेक्ट असं आपली इथे व्यवस्थित स्लीव्जला ही फिनिशिंग पण आलेली आहे। जवळजवळ लांबीला जो मी फॅब्रिक घेतला होता, याचं रुंदी नाही परंतु लांबी होती त्याची ती 23 मीटर म्हणजे 23 इंच आपण घेतली होती इथे। आणि रुंदी रुंदी त्याची म्हणजे आपण घेतली होती 10 इंच आणि लांबी होती त्याची आपली 23 इंच। तर अशा पद्धतीने हा फॅब्रिक मी घेतला, तर परफेक्ट अशी तयार झाली। आता आपण फायनल फिटिंग इथे करून घेणार आहोत आणि फायनल तुम्हाला इथे लुक दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आता इथे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला बॅक साईडला आहे ना हुक काय करायचे आहेत। तर मैत्रिणींनो बघा, मग इथे आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे। तर हे बॅक साईड आहे, इथे बाव लावलेली म्हणजे जे छोटस असं आपण इथे फ्लावर्स तयार करून लावलेले आहे, आणि राऊंड नेक हे बॅक साईडचा। तर बॅक साईडचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे। फ्रंट बाजूला आपण बिना कपचा हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। तर फ्रंट बाजूला अशा पद्धतीने राऊंड नेक घेतलेला आहे। तर आणि त्याचे हे गेदर्स पण खूप छान असं झालेले आहे तयार, पप्स त्याचे। तर तुम्ही फायनल इथे लुक बघू शकता ह्या ब्लाऊजचा। तर फायनल आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे। तुम्हाला जर अशा ब्लाऊजचं कटिंग टिचिंग बघायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुमच्या बरोबर शेअर करेल। आणि मैत्रिणींनो, असा ब्लाऊज जर तुम्हाला टीच करायचा असेल, असा गेदर जर तुम्हाला हवं असेल, तर तुम्हाला ऑर्गन्झा फॅब्रिक किंवा याच्याऐवजी तुम्ही अजून सिफॉनचा फॅब्रिक पण वापरू शकता, जॉर्जेटचा फॅब्रिक वापरू शकता। ते हे फॅब्रिक मध्ये ना हा अशा पद्धतीची ही जी स्लीव्ज असते, तर हे खूप सुंदर असं याचा पप तयार होतो। अदरवाईज कॉटन वगैरे ब्लाऊज मध्ये ना अशा पद्धतीने लेयर्स असे तयार होत नाही। म्हणून शक्यतो तुम्हाला अशा पद्धतीने जे कापड असेल तर त्याच्यामध्येच तुम्हाला कस्टमरला सजेस्ट करायचंय। बऱ्याच वेळा आता माझ्याकडे एक ब्लाऊज आलेलं आहे, मी ते तुम्हाला दाखवते। तर ते कॉटन मिक्स ब्लाऊज आहे। आता म्हणजे माझ्याकडे हे ब्लाऊज आलेले आहे, तर हे कॉटन मिक्स ब्लाऊज आहे। तर याचे सुद्धा मला सेम ह्याच पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। हे बघा, अशाच पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। पण जसं ह्या ब्लाऊजला लुक आलेला आहे सेम सेम तसाच लुक ह्या ब्लाऊजला येणारच नाही, बिलकुल येणार नाही। तर मी कस्टमरला म्हणजे फोन करून सांगणार आहे की ह्या ब्लाऊजचं तुम्ही त्या पद्धतीचं टीच करू नका। जर तुमच्याकडे दुसरा फॅब्रिक असेल तर तुम्ही मला आणून द्या, आणि मी त्याचं या पद्धतीचं म्हणजे त्याचे प्लेट्स वगैरे गेदर्स वगैरे खूप छान पडतात, आणि त्या टाईपचं ब्लाऊज आपण टीच करणार आहोत।
तर बऱ्याच वेळा ब्लाऊजच्या फॅब्रिक वरती सुद्धा डिपेंड असतं. आता मला हे ब्लाऊज स्टिच करताना मला काय प्रॉब्लेम आला ते मी तुम्हाला सांगते. बऱ्याच व्हिडिओमध्ये असं आपण ज्यावेळेस नुसतं कटिंग टिचिंग दाखवलं जातं, परंतु ऑर्गन्झा फॅब्रिक मध्ये, आता हा माझ्याकडे ऑर्गन्झा फॅब्रिक आहे, तर याच्यामध्ये मला म्हणजे मी ज्यावेळेस स्टिच करायला घेतलं, कटिंग केलं, त्यावेळेस मला काय प्रॉब्लेम आला, हे जे गेदर्स मी पाडत होती ना, तर त्याच्यामध्ये आडवीला म्हणजे आपण म्हणतो ना, जे ब्लाऊज असतं आडवं सरळ आपण पकडतो, तर ते आडव्या धाग्यामध्ये ना गेदर्स पडत नव्हते आणि सरळ धाग्यामध्ये हे गेदर्स पडत होते माझे ह्या फॅब्रिक मध्ये. तर मी ज्यावेळेस ते लाईन अशी म्हणजे गेदर्स ज्यावेळेस स्टिच करत होती, त्यावेळेस माझे हे एकाच साईडचे गेदर्स खूप छान पडले आणि एका बाजूचे गेदर्स हे व्यवस्थित येत नव्हते. मग त्याच्यानंतर मला ते क्लिक झालं की नाही, याचे गेदर्स हे सरळ लाईनीतच घ्यायला पाहिजे, आडव्या लाईनीत ते व्यवस्थित गेदर्स पडत नाही. मग मी परत थोडासा फॅब्रिक उरला होता तो परत घेतला आणि दुसऱ्या साईडची स्लीव्ह आहे ते गेदर्स परत तयार केले. तर अशा पद्धतीने हे अनुभव तुमच्या बरोबर शेअर करते मी. तर ज्यावेळेस तुम्ही ऑर्गन्झा फॅब्रिक किंवा तुम्हाला अशा पद्धतीने स्लीव्ह शिवायची असेल, शक्यतो ऑर्गन्झा फॅब्रिक असेल ना तुमच्याकडे, तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिल्यांदा स्लीव्ह साठी तुम्ही जो कपडा घेणार तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे, गेदर्स पाडून बघायचे आहेत आणि त्याच्यानंतरच कट करायचं आहे, कारण गेदर्स व्यवस्थित पडत नाही. आता याचे खूप सुंदर असे गेदर्स माझे पडलेले आहेत. तुम्हाला इथे मी थोडक्यात अशा पद्धतीने टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागून हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला खाली सोडायचं असेल तर तुम्ही खाली पण इथे सोडू शकता. खूप छान अशा पद्धतीने हा गेदर्स इथे तयार झालेला. आता हे माझ्या मापाचं ब्लाऊज नाहीये, थोडंसं छोटं आहे, तर खूप सुंदर असा इथे आपला हा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये मला शिवताना हा अनुभव आलेला आहे. तर म्हणजे स्लीव्ह शिवताना ओके, तर तुम्हाला सुद्धा ती काळजी घ्यायची आहे, ते मी तुमच्या बरोबर शेअर करायला म्हणजे केलेलं आहे. तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीचा फॅब्रिक घेणार, त्यावेळेस तुम्ही पहिले गेदर्स पाडून बघायचे आहेत, चेक करायचंय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्लीव्ह साठी कपडा कट करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. तर फायनली आपला हा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. हा पण आपल्याला टीच करायचा आहे, परंतु मी आता जे कस्टमर आहेत त्यांना कॉल करून सांगणार आहे, कारण याचं पाहिजे तितका लुक व्यवस्थित येणार नाही. आणि इथे आता आपण दुसरे ब्लाऊज म्हणजे कटिंगला घेणार आहोत. तर हे ब्लाऊज आहेत ते जवळजवळ 2 आहेत आणि हे पण पार्टीवेअर साडीवरचे ब्लाऊज आहेत. तर हे पण आपल्याला व्यवस्थित ट्रेंडिंग मध्ये शिवायचे आहेत. तर हे पण टीच झाले तर मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे. तर हे आपल्याला आता कटिंगला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण सिंपल ब्लाऊज आहेत. तर हे पण 3 ब्लाऊज आहेत, तर ते पण आपल्याला कटिंग करायचे आहेत. अशा पद्धतीने आजचं रुटीन आपलं असणार आहे. तर आपल्याला इथे 2 ब्लाऊज टीच करायचे आहेत आणि 2-3 ब्लाऊज हे कट करायचे आहेत. अशा पद्धतीने आजचं रुटीन होतं. तुम्हाला कसा वाटला, मला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.